बाहेर लागलं. आई रडत होती, बायकोच्या बांगड्या फोडल्या गेल्या, कुंकू पुसलं गेलं, सगळं घर रडत होतं. ऐका, आणि तेवढ्यामध्ये सोने आणि चांदीने भरलेली 2-4 ताट त्या शिवाच्या घरामध्ये आली. आणि त्या आईनं सांगितलं, राजा नको तुमचं हे सोनं मला, राजा नको तुमची ही चांदी मला. राजा म्हटले, आई असू द्या, तुमचा पोरगा माझ्यासारखा दिसत होता, एवढाच त्याचा गुन्हा, असू द्या, राहू द्या तुम्हाला हे. नाही राजा, मला हे नको. मग काय देऊ आई तुम्हाला? फारच बाबा राजाच्या मुखातून निघालं, काय देऊ आई तुम्हाला? आता काय मागावं हे शिकून जा पोरांनो घरी. 1 वर्षभर ध्यानात राहील साखरे महाराज, तुमच्या सरपंचांनी केलेला कार्यक्रम तुमच्या ध्यानात राहील. काय कीर्तन ठेवलं होतं, काय महाराज सांगून गेले, 1 वर्षभर तुम्ही विसरणार नाही. हो आई म्हटली, राजा मी मागेल ते देताल तुम्ही? राजा म्हटले, माझा श्वास मागितला तर देईल. बोलाई, तुमच्या पोरानं माझ्यासाठी जीव दिलाय. काय देऊ आई? सांगा आई, काय मागणं आहे तुमचं? सांगा आई, काय मागणं आहे? आई म्हटली, मला एकच द्या राजा, एकच द्या, एकच मागणं आहे माझं. आतापर्यंत